गटारी फेस्टिवल मध्ये या आणि नक्की ट्राय करा चिंबोरी कालवण नव मेजवानीमध्ये। पॉम्फ्रेटला लटपट केलेला आहे ना, छोटं काही जमान होतं त्याच्यामध्ये आपला हा पॉम्फ्रेट हिरवा मसाला पण वापरणार आहे जो खयचो परवांचो चेडू। ओ माय गॉड, चिकन पॉम्फ्रेट, पुरचुंडी, पाया मसाला, खिमा मसाला, कलेजी पेटा मसाला आणि तिसऱ्याचे वडे। मेन्यू जरा एक्सक्लुसिव्ह वाटतो। आषाढात महा सेलिब्रेशन तो बनता है बॉस। हॉटेल नव मेजवानीच्या गटारी फेस्टिवल साठी डिझाईन केला एक एक्सक्लुसिव्ह मेन्यू ज्याच्यामध्ये आहेत युनिक डिशेस। 25 जुलै ते 4 ऑगस्ट असणार आहे जल्लोष चिकन, मटन आणि माशांचा। तर वाट कसली बघताय, चला बघूया। अय हाय, एवढ्या पावसाळी वातावरणात चमचमीत नॉनव्हेज मेन्यू बघायला जाताना ना मजा काही वेगळीच वाटत आहे मला। डिटेल ऍड्रेस तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल, पण दादरच्या मेन गोखले रोड वरती तुम्हाला ही जागा मिळणार आहे। व्हिडिओ सुरू व्हायच्या आधी एक डिस्क्लेमर, मला कमेंट सेक्शन मध्ये गटारी का गतहारी याचं डिस्कशन आणि नॉलेज नकोय। दुनियाभर जो शब्द वापरला जातो ती म्हणजे गटारी अमावस्या, त्याचाच उल्लेख मी या व्हिडिओमध्ये करणार आहे। आणि ह्या हॉटेलला म्हणजे आपल्या आवडत्या दादरच्या नव मेजवानीला आहे आपला गटारी फेस्टिवल। कुठलाही धार्मिक बेस कुठल्याही गोष्टीला असेल तो हा विषय नाही या व्हिडिओचा। जो मेन्यू आहे गटारीसाठी तो मी दाखवणार आहे। नव मेजवानी दादर हे एक फॅमिली रेस्टॉरंट आहे। इंटिरियर्स बघाल तर तुम्हाला खरंच खूप आवडतील आणि खूप सटलपणाने त्यांनी एक मराठी टच दिलेला आहे प्रत्येक गोष्टीला। बरं, इथला स्टाफ आणि इथले एकंदरीत सगळेच क्रू मेंबर्स ना इतके एक्साइटेड असतात या फेस्टिवलसाठी, ते बघून खरंच मजा वाटते। आणि आता मेन मुद्द्यावरती येऊया। मटन, चिकन, सी फूड सगळं आणि त्याचं एकदम वेगळ्या पद्धतीचं जे तुम्हाला राऊंड इयर मिळणार नाहीये। सो तुमची गटारी स्पेशल करण्यासाठी आम्ही एफर्ट्स घेतोय, तो व्हिडिओ पूर्ण बघा। आणि आता जाऊया किचनमध्ये। हॅलो, वा लिस्ट। तुम्ही आता हा मेन्यू पण स्क्रीनशॉट करून ठेवू शकता। या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत आणि तिसऱ्याचे वडे इज साऊंडिंग सो एक्साइटिंग। नमस्कार। नमस्कार। काय कॉन्सेप्ट आहे हा? कॉन्सेप्ट म्हणजे असं आहे की मालवणामध्ये जनरली पावसाळ्याच्या वेळेला तिसऱ्यांचे वडे केले जातात। जसं पाऊस धो धो बाहेर पडत असतो आणि ह्या पावसामध्ये काहीतरी गरमागरम अशी भजी टाईप आपल्याला पाहिजे असते आणि त्याचसाठी म्हणून हे तिसऱ्यांचे वडे। तर सगळ्यात आधी आपल्याला तिसऱ्यांमधली ही माश्च्या ती आपल्याला काढून एका ठिकाणी जमा करायची। सगळी पडलेला बटाटा आपल्याला हाताने कुस्करून त्याच्यामध्ये टाकायचा। आलं लसणाची पेस्ट, लाल तिखट, हळद, थोडा गरम मसाला, हिरव्या मिरचीची पेस्ट, मीठ कमी ह्याच्यासाठी टाकायचं आहे की तिसऱ्यांमध्ये ऑलरेडी मीठ असतं। सहजपणे मिक्सचर बनवून हातांचा वापर करून याचे आता कटलेट्स बनवलेत, शॅलो फ्राय। मला कमेंट करून कळवा तुमच्या घरी पावसाळ्यात तुम्ही हे वडे बनवता का? आपल्या सगळ्या शेफ्सची किचन मधली तयारी बघून एकंदरीत मला असं वाटलं, माझं ऑब्झर्वेशन आहे, तुम्ही खरं आहे का सांगा हा, की इथे सगळे मसाले अतिशय साधे वापरल्या जात आहेत आणि सगळे मॅरिनेशन्स एकदम सिंपल आहेत, विच आय लव्ह। आता शेफ संपत बनवणार आहेत पाया मसाला। आपण याला स्वच्छ धुतलेला आहे आणि आता आपण मॅरिनेशन करणार आहे याला। बघा, आत्ताच बोलले तसं हळद, मीठ, आलं लसूण, लाल तिखट, मिरचीची पेस्ट आणि थोडासा गरम मसाला करून मॅरिनेट केला। पाया मसाल्यासाठी पाया शिजवून घेतला। कुकरमध्ये तेल घातलं, कांदा छान परतून घेतला गोल्डन ब्राऊन, मग त्याच्यामध्ये पायाचे पीसेस टाकून थोडंसं पाणी वरती ऍड केलं आणि एक कप चिट्टी केली। नेक्स्ट स्टेप इज कांदा टोमॅटो टाकून घ्यायचा। मधलं शिजवलेलं मटण कुकर मधनं आपण ट्रान्सफर केलेलं आहे ह्या शिजलेल्या छान अशा वाटपा। तिखट व्हायचं मग थोडंसं पाणी ऍड केलंय आपण, फ्रेश कोथिंबीर, नारळाचं दूध, मिल्की आणि सॉफ्टनेस त्या मटणाला अजून येणार आहे। ऑलरेडी ते थुलथुलीत असं छान शिजलेलं आहे। आता आपण जे मटण शिजवलंय त्याची टेस्ट मी घ्यावी। ओ माय गॉड, मला आत्ता स्टीम राईस पाहिजे याच्या बरोबर आहे। पण ही मजा कशामुळे आली? खड्या मसाल्याची पेस्ट बनवलेली जी वापरली आहे ते, मटणाचा जो स्टॉक आहे, अनियनची पेस्ट आहे आणि नारळाचं दूध आणि जे काय असेल। बरं, हे गणित आपल्याला घरी जमणार नाहीये, त्याच्यामुळे नव मेजवानीला या तुम्ही। चिंबोरी कालवण हे शेफ पंकजचं स्पेशल रेकमेंडेशन राहणार आहे। गटारीच्या या माहोलमध्ये चिंबोरीमध्ये एक प्रकारची लाख तयार असते आणि या लाखेमुळे चिंबोरीमध्ये जे कालवण आपण तयार करणार आहोत एक वेगळीच चव ती त्याला घेऊन जाते एका वेगळ्याच उंचीवरती। त्यामुळे चिंबोरी कालवण खाताना तुम्हाला खूप मजा येणार। याच्यासाठी आपण चिंबोरी घेतलेली आहे, तुम्ही नर किंवा मादी दोन्ही घेऊ शकता। कांदा आहे, खोबरं आहे, हळद, तिखट, मीठ, हिरव्या मिरचीची पेस्ट आणि सोलं आहेत म्हणजे कोकम, याचं आपण वाटप बनवणार आहोत भाजून, जे हे आहे।
इतक्या रेसिपीज बघतो सगळ्यांचं मॅरिनेशन किती बेसिक आहे. बेसिक आहे, एकदम बेसिक आहे. म्हणजे तुम्ही घरच्या घरी हे सगळं काय करू शकता. कलर अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. नांग्या तोडून घ्यायच्या. पिशवी असते ही आपल्याला काढून टाकायची. याच्यामध्ये तेल घेतलं, खोबरं आणि कांदा वाटप केलं होतं. नाही नाही अजिबात. आणि या तेलामध्ये आपल्याला ते कुक करायचं. थोडं तिखट, हळद, थोडं मीठ, हिरव्या मिरचीची पेस्ट, नो गरम मसाला. हा मालवणी मसाला. तुमचा आवडता मसाला कुठला आहे? मालवणी मसाला. त्याला शिजायला एक 15-20 मिनटं लागतात. आपण पाणी ॲड करूया, शिजवत ठेवूया. आता ही सोलं टाकलेली आहे शेफ पंकजने जसं सांगितलं तसं, नंतर आंबटपणा आणण्यासाठी. आणि 15-20 मिनिटात सुंदर असं हे रेडी आहे कालवण. थँक्यू सो मच शेफ. आणि आता हे फिश टिक्का, आणि हा टिक्का इथे अजिबात आधी तुम्ही टेस्ट केला नसेल. हा जरासा वेगळा. फिशचे बोनलेस फिले बनवले आणि परत हळद, तिखट, ह्यावेळेस ब्लॅक सॉल्ट आणि चाट मसाला, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट लावून हे सगळं मॅरिनेट केलं. त्याच्यानंतर दही आणि तंदूर मसालाची अशी छान पेस्ट बनवून त्याच्यावरती छान कोट केली. मग स्कोअरवरती लावून गेली तंदूरमध्ये आणि सर्व झाली सुपर हॉट. आणि आजच्या या स्पेशल गटारी मेन्यू मधला एक लीड ऍक्टर म्हणजे हा पॉम्फ्रेट एकदम स्वच्छ झाल्यानंतर झाला आहे मॅरिनेट. त्याच्यानंतर त्याला कोट केलेला आहे थपथपून हेड टू टो एका मसाल्यामध्ये, ज्याचा ऍक्च्युली चेटीनाड लुक होता. आणि मग ह्याची बनत आहे पुरचुंडी 2 मोठ्या केळीच्या पानांमध्ये. का? कारण काय, हा आहे पॉम्फ्रेट पुरचुंडी जो आपल्याला दिसणार आहे टेबल. गावरान चिकन बनवणार आहोत. त्याच्यासाठी कोल्हापुरी बेस घेतलेला आहे. बेसमध्ये आता खडा मसाले जे टाकलेला आहे, सुकं खोबरं आणि ओलं खोबरं आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची याचं चांगलं छानपैकी मिश्रण केलेलं आहे. आणि त्याचं वाटप करून आम्ही त्याच्यामध्ये टाकणार आहोत. गावरान चिकनसाठी मॅरिनेट केलेलं चिकन आहे. याला लाल तिखट लावलेलं आहे आणि हळद, आलं लसूण, मीठ, सगळं बेसिक. गावरान म्हणलं ते तेल लागणारच एवढं सारं आपल्याला. फक्त जिरं छान परतून घेणार आहोत, कांदा, टोमॅटो आणि आलं लसणाची पेस्ट. इट इज सच अ डिफिकल्ट जॉब बिईंग अ शेफ. आता याच्यात आपण घालतो टोमॅटो. चिकन परतून घ्यायचंय. हा जो कोल्हापुरी मसाला आहे तो आपण ह्याच्यामध्ये वापरतोय. मिरची, कोथिंबीर आणि ओल्या खोबऱ्याची हिरवी पेस्ट पण आता आपण वापरली आहे. छान शिजू दे. काहीतरी सरप्राईज राहायला पाहिजे ना, त्याच्यामुळे आता गावरान चिकन हे शिजल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ऍड करून आपल्याला पाहिजे तशी कन्सिस्टन्सी मिळणार आहे, जी मला सरप्राईज म्हणून पाहिजे. म्हणून आता मी चालली माझ्या टेबलवरती. लेट्स गो. परत एकदा रिमाइंडर देत आहे, 25 जुलै ते 4 ऑगस्ट होणार आहे हे सुंदर फेस्टिवल. मी आहे कोकणातली आणि म्हणून कोकम पासून बनलेले 2 छान असे रिफ्रेशिंग पेय आधी मी सुरुवात करणार आहे ज्यांनी. आणि आपले स्टार्टर्स, पॉम्फ्रेट पुरचुंडी, फिश टिक्का, हे आहेत आपले सर्वात पहिले ट्राय करायचे जे आहेत आपल्याला वडे. हे कॉम्बिनेशन आधी कधी कोणाला सुचलं का नाही की तिसऱ्यांचा आपण असा वडा बनवू शकतो. टेम्पटिंग आणि सूदिंग चव आहे याची. व्हेरी सिम्पल बट इट्स अमेझिंग. त्यामध्ये जे बाऊ आहेत ना इतके छान शिजलेत. म्हणजे शॅलो फ्राय आहे, त्याच्यामुळे अजिबात हाताला तेल लागत नाहीये. व्हेरी सॉफ्ट, व्हेरी कम्फर्टिंग. लहान मुलांना पण खूप आवडेल. एका डिशमध्ये तुम्ही बघितलं केवढे पीसेस येतात. सो मस्त फुल फॅमिली एन्जॉय करू शकता. तरी तुम्हाला हे मिळेल नाही मिळेल आय डोंट नो. 25 जुलै ते 4 ऑगस्ट ताव मारून घ्या. हा फिश टिक्का इतका टेंडर आहे. हे बघा असं एकदम ज्युसी. किती सी दॅट टेक्स्चर. म्हणजे हा असा लगेच तुटला. हा मासा तोंडात विरघळतोय. म्हणजे त्याचा तंदूरचा ऑफकोर्स फ्लेवर आहे. आणि त्याचबरोबर ही जी चटणी आहे ना यांची एवढी हिरवीगार अशी ठेच्यासारखी लिक्विड ठेचा टाईप आहे. पावसात खायला मस्त वाटलं यार. वाटतंय यु नो की मध्ये मांस असा खातोय आपण. वसईचं भुजिंग भारतीय सिझलर टाईप वाटतंय. वाफा दिसत आहेत तुम्हाला आणि हे काप दिसत आहेत तुम्हाला. समथिंग सो डिफरंट. मेजवानीमध्ये हे जे फेस्टिवल्स होतात ना, आय लव्ह दॅट पार्ट. अशा गोष्टी मग तुम्हाला टेस्ट करायला मिळतात. बेसिकली ही भुजिंग ही जी डिश आहे ही आहे वसई स्पेशल. आणि याच्यामध्ये गरम मसाला पण वापरला जातो हिरव्या रंगाचा, तो पण वसईचा स्पेशल आहे. आणि याच्यामध्ये असतं चिकन. सो खूप वेगळी चव आणि वेगळी टेस्ट आणि फील आहे. लाईक ॲज अ स्टार्टर यू विल लव्ह इट. लांब कांदा असतो आणि पोहे असतात आणि चिकन असतं. बटाट्याचे काप. रमेश करणार आहेत ओपनिंग सेरेमनी पॉम्फ्रेट पुरचुंडीची. एका माशामागे एवढ्या लोकांची मेहनत. हा दोरा आता कापल्यानंतर हे बघा आज
त्याला आई गो लुक ॲट दिस पुरचुंडी. मोठ्या केळीच्या पानात छोटं केळीचं पान होतं, त्याच्यामध्ये आपला हा पॉम्फ्रेट पुरचुंडी फुल माखलेला आहे सुंदर अशा मसाल्यात, जो आता आपण टेस्ट करणार आहोत. वी आर डिगिंग इन. सुंदर शिजलेला आहे. टेक्स्चर बघा याचं ब्युटिफुल. आणि तो जो मसाला ना वरती तो असा छान सॉसच्या कन्सिस्टन्सीचा आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्या बरोबर असा तो टेस्ट करू शकाल. अख्खा मासा संपवणार आहे, त्याच्यामुळे मी ट्रे मध्येच खाते. एकदम लुसलुशीत आहे. तुम्हाला माहिती, मी नेहमी म्हणते पॉपलेट हा एवढा नाजूक मासा आहे ना, आणि त्याची ब्युटी वेगळीच आहे. असं नाहीये सुरमईला कसं एक टिपिकल एक टेस्ट असते, तसे पॉपलेटला ॲज सच टेस्ट नसते. त्याच्या फ्रेशनेसनी ती मजा येते खाताना. आणि हा जो काही सॉस केलेला आहे ना, थोडीशी झाक आहे याच्यामध्ये मालवणी मसाल्याची. मालवणी मासळी मसाला सारखा आहे. लिंबू अजिबात ह्याच्यावरती पेरू नका. आणि त्याच्यामध्ये थोडंसं चेट्टीनाडची पण झाक आहे. सो इट्स गोइंग टू बी यम यम यम. त्या गटारी ह्या फेस्टिवलमध्ये खाल्ल्यानंतर तुम्हाला होईल यार ठेवा डिश, वर्षभर ही डिश ठेवा. सिरियसली ही अशी डिश आहे. आता असा दाताखाली लसूण पण आला आणि सो टेस्टी आणि प्लस हेल्दी. आणि तुम्हाला माहिती आहे, जे केळीच्या पानात कुठलीही गोष्ट जेव्हा तुम्ही छान शिजवता ना, तर त्याची टेस्ट इंटॅक्ट राहते आणि कधी कधी अजून टेस्ट त्याची उतरते त्या पानाची. सो सगळ्या मसाल्यांची आणि ह्यांची टेस्ट ही इंटॅक्ट राहण्यासाठी ना हे एवढी मेहनत करावी लागते, जी किचनमध्ये केली शेफनी. आठवडाभर हे फेस्टिवल चालू आहे, त्याच्यामुळे एक दिवस तुम्ही हा अख्खा मासा खायला या. सगळेजण फॅमिली ग्रुप मधले सगळ्यांनी मासा खा. त्याच्यानंतर एक दिवस थाळी खायला या. आता मेन कोर्स किती अजून मेन होऊ शकतो तुम्ही सांगा मला. इथे सी फूड, चिकन, मटन सगळं आहे. चिंबोरी मसाला आत्ता या सीझन मध्ये चिंबोरी बेस्ट मिळते आपल्याला. हे आहे गावरान चिकन, त्याच्यामध्ये मस्त तर्री आलेली आहे. हे आहे आपलं मालवणी चिकन, जे आपण वड्यांबरोबर टेस्ट करणार आहोत. हे आहे पाया मसाला, जे ऍक्च्युली टेस्ट करून मी फुल फ्लॅट झालेले ऑलरेडी. हा आहे मटन खीमा आणि त्याचबरोबर आहे कलेजी पेठा. मालवणी चिकन बरोबर मी घेणार आहे हा एक वडा. क्लासिक कॉम्बिनेशन. इथले वडे सुद्धा एकदम मोठ्या साईजचे आहे, बघूनच पोट भरतं. मालवणी मसाला आणि त्याच्यामध्ये ना त्या हिरव्या फ्रेश कोथिंबीरीची काय मज्जाच वाटते यार. काय लागतं यार, रस्स्याचा रंग आहे यार आणि कन्सिस्टन्सी परफेक्ट. आणि त्याच्याबरोबर मसाला म्हणजे हे कॉम्बिनेशन जे काय बनवलंय ना आपण मालवणमध्ये, वडे आणि ही ग्रेव्ही मिक्सच करू नका. नेक्स्ट आपल्या सगळ्यांचा आवडतं कॉम्बिनेशन आहे म्हणजे भाकरी आणि गावरान चिकन. मला इतकं छान पचलं आताच ढेकर. कांदा घेता कापलेला कांदा, तशी चुरली आहे. चिकन पण बघा एकदम छान. तुम्हाला वाटत असेल तन्वी तुला एवढ्या चवी येत आहेत का, तरी आय कांट इवन एक्सप्लेन. याच्यामध्ये ते चक्री फुलाची जी एक टेस्ट असते ना खड्या मसाल्यामध्ये, ती आहे. आणि त्याच्याबरोबर इतकं छान असं देसी चिकन हाडांचं, गावरान रस्सा, चुरलेली भाकरी आणि कांदा. भाकरी बरोबर चुरून जय जय महाराष्ट्र. काय ऑर्डर कराल आणि काय नाही. मला असं वाटलं एक तरी अशी गोष्ट असेल की मी म्हणेन की हा ठीक आहे, यु नो लाईक लेट्स पास दिस. बट नाही होते माझ्याकडनं ते तसं. जेन्युइनली सिम्पल मसाल्यांचा वापर करून त्यांनी जे काय क्रिएट केलेलं आहे ना, कुडोस. पार्सल पण नेऊ शकता तुम्ही. 25 जुलै ते 4 ऑगस्ट. डोंट मिस दिस यार. नेक्स्ट हिट कॉम्बिनेशन पाया मसाला बरोबर आपण घेतलेली आहे कडाकाची तंदूर रोटी. अँड लुक ॲट द मटन, सो ज्युसी. आपल्याला असं वाटतंय की आतापर्यंत फक्त मालवणी चिकन इथे हिट असेल, तर हा पाया मसाला जर तुम्ही टेस्ट केला, मी म्हणा की कुठेच पर्शियन मुस्लिम रेस्टॉरंट्सपेक्षा सुंदर याचे टेक्स्चर. मी फ्रेश बनताना बघितलंय ना, त्याच्यामुळे मला अजून ती मजा येते खायला. मटणाचा ब्रॉथ होता ना कुकिंगमध्ये वापरलेला, सो त्याच्यामुळे ते फुल मटणाच्या चरबीची चव त्या ग्रेव्हीमध्ये उतरली. आणि त्या ग्रेव्हीची चव एवढी शाही आणि रिच मुगलाई आहे. लाईक अ लिटल बिट लाईक असतं ना थोडंसं मिल्की, जो त्याच्यामध्ये कोकोनट मिल्क वापरलेलं आहे. कलेजी पेठा, खीमा, मटण. हे आहे आपलं नेक्स्ट कॉम्बिनेशन. खमंग असा मसाल्यातला खीमा, कलेजी पेठा. म्हणजे तुम्हाला कलेजी एक तर आवडते, स्वीट अशी टेस्ट पाहिजे असेल, भाकरी बरोबर छान नॉनव्हेज भरपूर खायचं असेल,
ते खाल्लं पाहिजे. लहान मुलांना पण हे खूप छान ऑप्शन आहे. मी क्वांटिटी ग्रेव्हीची ती आणि डिशेसची केवढी आहे ती, म्हणजे 2 जण आले तर ते घरी पार्सल पण नेऊ शकतील दुसऱ्या दिवशी खायला. आपला चिंबोरी मसाला आहे त्याच्या बरोबर आपण घ्यायचा आहे भात आणि त्याचबरोबर आपण घ्यायचे आहे त्याच्यामध्ये सोलकढी. शेफ पंकज यांनी मला हे कॉम्बिनेशन सजेस्ट केलेलं आहे. खायचो परबांचो चेडू. चिंबोरी मसाला इज ब्युटी. नांगी फोडली त्याच्यामध्ये इतका छान मांस आहे तर मांस घेतलाय मी आता. त्याच्याबरोबर रस्सा, पांढरा भात, आता थोडी सोलकढी घेणार आहे त्याच्यामध्ये. सोलकढी बरोबर काय डिफरन्स होता बघूया. वा, चिंबोरी मसाला, राईस, सोलकढी. यू विल थँक मी. क्लायमॅक्स पिक्चरचा म्हणजे बघा ह्या आपल्या थाळ्या. लुक ॲट द रंग ऑफ दिस मसाला. ही आहे आपली मटन थाळी जी तुम्हाला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये येणारे मटन रस्सा, सुका, तांबडा पांढरा, सोलकढी, कांदा लिंबू, चटणी, भात आणि भाकरी. याला ऑप्शन तुम्ही चपाती पण घेऊ शकता. अँड द सेम थिंग चिकनमध्ये भाकऱ्या सुद्धा तांदूळ आणि ज्वार असे दोन्ही मिळणार आहेत. सो जर तुम्हाला थाळी हे जास्ती सुटेबल वाटत असेल ऑप्शन तर ते पण आहे तुमच्यासाठी. रवा फ्राय म्हणजे मिक्स असतं तांदूळ आणि रवा. फ्रेशनेस तर माशाचा आपण आधीच बघितलेला आहे. एकदम सिम्पल, मला तरी आवडतो तसा. क्रिस्पी आहे, खूपच जास्ती असा आत मसाला केलेला नाही. क्रिस्पीनेस जेव्हा तुम्हाला इंटॅक्ट ठेवायचा असतो तेव्हा आतच्या बाजूला तुम्हाला खूप जास्ती मसाला लावायची गरज नसते. तुम्हाला जर वाटत असेल की अगं तन्वी जरा मला तांबड्या पांढऱ्याची चव सांग, तर मी आता पांढरा आधी टेस्ट करते. 2 प्रकार असतात, पद्धती असतात. काही ठिकाणी जर असा ओपेक असा रस्ता असतो तर हा पांढरा जर असा ठीक आहे सूपी असतो तसा आहे. पण याची चव ज्याच्यामध्ये जरा तो हिंट पाहिजे असतो तो खड्या मसाल्याचा, तो भाताबरोबर खाताना तुम्हाला मटणाचे पीसेस वगैरे घेऊन तोंडी लावून असं खायला जो आवडतो. तांबडा पण ठीक आहे. जो खड्या मसाल्याचा एक छान ठसका लागायचा असतो, जो एकदम सटल पाहिजे असतो. असं पण नाही की तोंड तुमचं पूर्ण जळून जातं आणि तुम्हाला दुसरी बाकी कसली चवच येणार नाही, असं नाही आहे. इट्स व्हेरी वेल बॅलन्स्ड. पण मी तांबड्याची फॅन नाही आहे, सो आय थिंक आय विल बी अ रॉंग जज फॉर दिस. सोलकढी इट्स डन. नव मेजवानी नेवर डिसअपॉइंट्स मी. आणि मला इतकं कौतुक वाटतं ना की म्हणजे त्यांना ती पूर्ण स्टाफ सगळे शेफ्स वगैरे इतकी चार्ज आणि एक्साइटेड असतात ना की जेव्हा असं कुठलं फेस्टिवल ते करणार असतात तेव्हा म्हणजे सगळे लोक मेहनत घेतात. आणि लिटरली असं होतं ना की आपल्याला असं वाटतं, आपल्याला असं पैसे देतात, आपल्याला असं वाटतं की हां जरा जेवणाचं आपलं कौतुक झालं पाहिजे, म्हणजे कौतुकाने केलेली गोष्ट आपण खाल्ली पाहिजे वगैरे. सो त्या सगळ्या भावना आहेत ना त्या जेवणात उतरतात. आणि ऑम्बियन्स तुम्ही बघितला एव्हर ग्लॅमरस आहे. सो असे फेस्टिवल्स छान एन्जॉय करता येतात. आपल्याला पण रोज तेच खाण्यापेक्षा असं वाटतं की हां यार घरी तर वेळ नाही आहे करण्यासाठी, पण येस लेट्स गो ट्राय समथिंग एल्स. 25 जुलै ते 4 ऑगस्ट नव मेजवानी दादर. डिटेल्स मी तुम्हाला दिलेले आहेत, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकत आहे. सो नक्की या. आणि आता मी काहीतरी तोंड गोड करते. आज पहिल्यांदा मला असं वाटतं की ॲक्च्युली गरज नाही आहे, मला जी चव आता झाली आहे माझ्या तोंडात, आय एम लाइकिंग इट. नो बट लेट्स हॅव समथिंग स्वीट. स्मित हास्य घेऊन आलेले आहेत आपले रमेश विथ द स्वीट डिश, ज्याच्यामध्ये आहे आपला खरवस आणि आहे मोदक आईस्क्रीम. मला खूप वेळा कॉमेंट्स येतात की तन्वी तू जे किचनमध्ये जातेस ना त्या जागांवरती जायला आम्हाला खरंच खूप आवडतं. कारण काय मला पण ॲक्च्युली ते कॉमेंट्स वाचल्यानंतर हे जाणवलं की जेव्हा मी एखादी गोष्ट बनताना ते बघते एवढ्याच कॉन्फिडन्सनी आणि अशा आपुलकीनी मी ते खाते आणि ते मला असं छान म्हणजे फिलिंग पण एक छान देतं. आणि त्याचबरोबर मला समहाव मेंटली पण खूप ती छान वाटते गोष्ट. तर मला वाटतं हीच गोष्ट तुम्ही पण फील करता आणि म्हणून तुम्ही नेहमी व्हिडिओज बघितल्यानंतर येऊन तिथे जेवता. पण ह्यावेळेस जिथे कुठे जाल नव मेजवानीला पण याल तेव्हा जर जमलं तर सांगा तुम्ही व्हिडिओ बघून आला आहात, म्हणजे मला पण ते कळेल. ओके. आणि बाकी तुम्ही माझ्यावरती प्रेम करतच असता, पण चॅनलवरती प्रेम करत असा लाईक करा, शेअर करा मॅक्सिमम. कारण काय कसं आहे ना हे लिमिटेड सिरीज आहे. सो 25 जुलै ते 4 ऑगस्ट ही लिमिटेड सिरीज आहे, त्याच्यामुळे मॅक्सिमम राईट लेफ्ट सेंटर हे करा शेअर. कॉमेंट करून मला कळवा जेवण कसं वाटलं. गटारी गतहारीचं डिस्कशन नको आहे आपल्याला. ओके बाय, लव यू ऑल. केशर खरवस, हां बाय द वे खरवस खा, केशराचं सुंदर टेंज आहे.
हम्म